डिजिटल मार्केटिंगचं आपल्याला एक नंतर सर या ना. आता जनरली हे पाठक सर आहे ना, ते म्हणाले की आमचं जे मार्केटिंगचं डिजिटल मार्केटिंगचं असतं तर ती जे काही स्कीम असते तर ती म्हणजे टाईम असतो त्यांना तो 2 तासाचा असतो, पण 2 तास आपल्याकडे नाही आहे. पण थोड्या वेळामध्ये त्यांना म्हटलं डिजिटल मार्केटिंग आपण आपल्या प्रोडक्टचं कसं करायचं त्याचं तुम्ही आम्हाला सेशन द्या. आवाज येतोय सगळ्यांना मागे? हॅलो हॅलो. ओके. आता हा एक मिनटं हां, हे सेशन बिझनेस करणाऱ्या सगळ्या महिलांसाठी मार्केटिंग ह्या सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की जो व्यक्ती बोलतो त्याचं काही बोलणाऱ्याचं काही विकलं जातं, हे लक्षात ठेवा. तर आपण लोक मार्केटिंगला मागे पडतो. महाराष्ट्रीयन लोक आपल्याकडे असतं, प्रत्येक महिलेमध्ये काम करायची ताकद असते, शक्ती असते, पण सांगायची लाज वाटते की मी हे करते. तर असं न करता आपण हे डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय याच्यावरती आता सर तुम्हाला पुढचं मार्गदर्शन करतील. नमस्कार. आपल्याकडे वेळ तसा कमी आहे. मी क्विकली फक्त सांगतो, जनरली हे सेशन मी MCEDच्या वतीने कंडक्ट करतो आणि सेशनची ॲक्च्युअल वेळ 2 ते 2.5 तासाची. आपल्याकडे 15-20 मिनटंच आहेत. तर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यासाठी एक 5 मिनटं शेवटची ठेवूयात आणि 15 मिनटात मी एक बॉलपार एक काय आयडिया असते ती मी तुम्हाला सांगतो सगळी. प्रत्येकजण इथे बिझनेस करतं आणि ज्यावेळेस मी आलो इकडे प्रत्येकाचं इंट्रोडक्शन चाललं होतं आणि दिसलं की ज्या पद्धतीने ज्या स्केलवरती आज बिझनेस करतात महिला, हे बघून ॲक्च्युली चांगलं वाटलं. आणि इथल्या बऱ्याच महिला ऑलरेडी मार्केटिंग करत असतील. कोणी ऑफलाईन करतं आहे, कोणी ऑनलाईन करतं आहे, वेगवेगळ्या मीडियममधून. आणि हे सेशन MCEDच्या वतीने स्पेसिफिकली ठेवलं जातं बऱ्याच कार्यक्रमांना, MCED जिथे सहभाग घेतं तिथे. कारण सोशल मीडिया मार्केटिंग इथे प्रॅक्टिकली तुम्हाला काही खर्च नाही आहे. आणि सुरुवातीच्या काळात जेव्हा आपण बिझनेस चालू करतो आणि त्याला स्केल करायचं असतं त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला जी गोष्ट असली पाहिजे ती प्रॉडक्ट डेव्हलपमेंट किंवा सर्व्हिस डेव्हलपमेंटमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजे. मार्केटिंगसाठी तुम्ही 5 रुपये खर्च करा नाही तर 5 कोटी करा, ही अमाऊंट कायमच कमी असते. सो त्याच्या संदर्भात सोशल मीडिया मार्केटिंग यूज करून किंवा सोशल मीडिया चॅनल्स यूज करून तुम्ही तुमच्या बिझनेसचं मार्केटिंग कसं करू शकतात याविषयी हे सेशन आहे. आपण क्विकली फक्त एक गो थ्रू करूयात. माझी ओळख मॅमनी करून दिली. माझं नाव चिन्मय पाठक आहे आणि मी या फील्डमध्ये 2011-12पासून काम करतो आहे. 2016मध्ये मी माझी कंपनी चालू केली आणि आज मी नाशिकमध्ये, मुंबई, पुणे आणि काही भारताबाहेरच्या पण कंपन्यांना सोशल मीडिया मार्केटिंग, ब्रँडिंग आणि वेब डेव्हलपमेंटच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आहे. आणि या सगळ्या एक्सपिरियन्समध्ये मला जे लक्षात आलं आहे की जे स्मॉल स्केल बिझनेस असतात यांना मार्केटिंगचे बजेट्स परवडत नाही, एजन्सी हायर करायला परवडत नाही. सो या सेशनचा जो एक मूळ गाभा आहे तो आहे की स्वतः कसं तुम्ही मार्केटिंग करू शकतात. मी खूप क्विकली स्लाईड्स थ्रू जाणार आहे. सो कोणाला काही प्रश्न असतील तर लास्ट स्लाईडवर मी नंबर माझा ॲड केला आत्ता. सो यू कॅन लेटर पिंग मी ऑन व्हॉट्सॲप आणि आपण डिस्कशन्स करूयात. सो सोशल मीडिया काय आहे सगळ्यांना माहिती. इथे किती लोक सोशल मीडिया वापरत नाहीत असे किती लोक आहेत? नाही वापरत असे. बरं, व्हॉट्सॲप वापरत नाही असे किती लोक आहेत की मी आजपर्यंत व्हॉट्सॲप वापरलंच नाही आहे? बाकी चॅनल्स वेगळी गोष्ट. कोणीच नाही. न्यूजपेपर किती लोकांच्या घरी येतो इकडे? बरं, 50%. बरेच लोक कोविडनंतर डिस्कंटिन्यू केलं असेल न्यूजपेपर, बिकॉज एव्हरीथिंग यू आर गेटिंग नाव ऑन सोशल मीडिया आणि तुमचे फोन्स. तर सोशल मीडिया बेसिकली काय तर कम्युनिकेशन करायचं साधन आहे. कम्युनिकेशन आधीच्या काळात ज्या पद्धतीने होत होतं, 1 to 1 कम्युनिकेशन जे आपण करतो आहे, फोन आले, मोबाईल झाले, नंतर आता व्हॉट्सॲप आले. अमेरिकेतल्या तुमच्या, ऑस्ट्रेलियातल्या तुमच्या मित्राला, मैत्रिणीला तुम्ही सहज व्हिडिओ कॉल करू शकता. विशेष काही खर्च नाही आहे. लँडलाईन आपण सगळ्यांनी वापरला आहे. 15 रुपये 20 रुपये पर मिनिटची कॉस्ट होती आणि आज व्हॉट्सॲपवरती आपण फ्री कॉल्स करतो आहे. सो सोशल मीडिया इज ऑल्सो मीडियम ऑफ कम्युनिकेशन. इट्स नॉट अ मीडियम ऑफ मार्केटिंग किंवा मार्केटिंगसाठी सोशल मीडिया बनलेलं नाही आहे, कम्युनिटी बिल्डिंगसाठी बनलं आहे. पण वेरेवर द कम्युनिटी इज मार्केटिंग विल बी डन देअर. जसं मगाशी आत्ता जेव्हा सेशन चालू होतं बऱ्याच महिला एकमेकांचे प्रोडक्ट्स किंवा कार्ड्स एक्सचेंज करत होते. दॅट्स ऑल्सो मार्केटिंग, माउथ टू माउथ पब्लिसिटी जी आपण करत होतो. सेम थिंग इज विथ सोशल मीडिया. आपण सगळे सोशल मीडिया वापरतो आहे आणि सोशल मीडियावरती प्रत्येकजण त्यांच्या बिझनेसेसची मार्केटिंग करू शकता. 4 जे
मेनली यूज होणारे किंवा पॉप्युलर मीडियम्स आहेत की जिकडे स्मॉल बिझनेसेसचं मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं, दॅट इज फेसबुक. एव्हरीवन नोज व्हॉट एक्झॅक्टली फेसबुक इज. इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब या चारही मीडियमपैकी यातल्या 3 जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते एकाच कंपनीचे आहेत. सो इकडे क्रॉस मार्केटिंग पॉसिबल आहे. जसं फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे आणि व्हॉट्सॲप आहे. इंस्टाग्रामवर प्रत्येकच जण आपण रील्स किंवा पोस्ट करतो. ज्यांचे बिझनेस पेजेस आहेत त्यांना ऑलरेडी माहिती आहे, ज्यांचे नाही त्यांच्यासाठी सांगतो. जसं व्हॉट्सॲपचं तुम्ही चॅनल बनवतात किंवा अकाउंट बनवतात आणि तुमच्या चॅनल थ्रू लोकांशी तुम्ही गप्पा मारतात किंवा कम्युनिकेशन करतात, सेम वेमध्ये इंस्टाग्रामवरती तुम्ही पेज किंवा एक अकाउंट बनवू शकतात. फेसबुकवरती सिमिलरली पेज किंवा अकाउंट बनवू शकतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही बिझनेसेसची माहिती किंवा तुमच्या बिझनेसची माहिती इतरांना देऊ शकतात, प्रोडक्टची माहिती, सर्व्हिसेसची माहिती. आणि याचा प्लस पॉईंट किंवा पॉझिटिव्ह पॉईंट हा ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल मीडिया असा आहे की हे 2 वे मीडियम आहे. तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसविषयीचा फीडबॅक तुम्हाला इमिजिएटली मिळू शकतो, जो ट्रॅडिशनल मीडियामध्ये की जी एक्सपेन्सिव्ह पण आहे आणि ज्याच्यामध्ये 1 वे कम्युनिकेशन होतं. तुम्ही न्यूजपेपरमध्ये तुमच्या प्रोडक्ट्सची ॲड देतात, त्या प्रोडक्ट्सची ॲड दिल्यानंतर तुम्हाला फीडबॅक मिळण्यासाठी कोणी जर तुम्हाला फोन केला त्याच वेळेस तुम्हाला फीडबॅक मिळतो आहे. प्लस तुम्हाला माहिती नाही आहे की तुमची ॲडव्हर्टिजमेंट कोणी बघितली आहे, कोणी नाही बघितली आहे. वेरॅज ऑन दिस मीडियम्स यू कॅन जनरली ट्रॅक इट की तुमची ॲडव्हर्टिजमेंट कोण बघतं आहे, किती वेळ बघतं आहे, कशा पद्धतीने बघतं आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती बघतं आहे. आणि हे सगळं ट्रॅक करून तुम्हाला तुमचं मार्केटिंग बजेट ऑप्टिमाइज करता येतं, जे की स्मॉल बिझनेसेसला किंवा मिडियम साईज बिझनेसेसला खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जे करून तुम्ही तुमचा जो मार्केटिंग स्पेंड आहे किंवा जे काय मार्केटिंगचं तुमचं बजेट आहे ते ऑप्टिमाइज करून योग्य ठिकाणी स्पेंड करू शकतात, जेणेकरून तुमचे पैसे वाचतात आणि तुम्हाला ते बिझनेसमध्ये परत इन्व्हेस्ट करता येतात. ट्विटर, लिंक्डइन, टेलिग्राम आणि गुगल माय बिझनेस हे 4ही तसे कमी वापरले जाणारे प्लॅटफॉर्म्स आहेत. लिंक्डइन किती लोक वापरतात आपल्या इथे, कोणी आहे? हार्डली 2 ते 3% लोक आहेत. एव्हरीवन हू इज डुईंग बिझनेस आणि हू वॉन्ट टू स्केल देअर बिझनेस, सगळ्यांनी लिंक्डइन वापरलं पाहिजे. जसं तुम्ही फेसबुक वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, लिंक्डइन सेम प्लॅटफॉर्म आहे. लिंक्डइनचा फायदा हा आहे की तुम्ही आपण सगळे आता बिझनेस करतो, तर बिझनेसमध्ये एक बिझनेसमॅन हा दुसरा किंवा एक बिझनेसवुमन ही दुसऱ्या बिझनेसवुमनला कनेक्ट होऊ शकते. किंवा तुम्हाला हायरिंग, बऱ्याच इथे महिलांनी सांगितलं त्यांच्याकडे 8-10 महिला काम करतात, 15 महिला काम करतात. प्रोबॅबली इफ यू वॉन्ट टू हायर प्रोफेशनल अकाउंटंट्स असतील, सेल्स प्रोफेशनल्स असतील, हे तुम्हाला लिंक्डइनवरून हायर करणं खूप इझी जातं. आणि मेन बेनिफिट जे आहे बिझनेसवुमनसाठी की कनेक्शन्स बिल्ड करणं हे लिंक्डइनवरती खूप चांगली गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, कोणीतरी इकडे चकल्यांचा बिझनेस करते, 5000 किलो चकल्या ते रोज विकतात. सो इट्स अमेझिंग थिंग आणि त्यांना डेफिनेटली पॅकेजिंगची गरज पडते आहे किंवा त्यांना परदेशात त्यांचं प्रोडक्ट पाठवायचं आहे तर त्यांना कुठल्या तरी ट्रान्सपोर्ट कंपनीची किंवा कुरिअर कंपनीची हेल्प लागणार आहे. सो विथ लिंक्डइन यू कॅन डिरेक्टली कनेक्ट विथ देअर CEO और सेल्स हेड, जेणेकरून तुमचा मधला वेळ वाचतो आणि तुमचे रिलेशन्स त्यांच्याबरोबर बिल्ड होतात. ट्विटर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा फारसा उपयोग या स्केलला मार्केटिंगसाठी होत नाही. आपण ते डीपली आत्ता बघणार नाही. टेलिग्राम इज सिमिलर लाईक व्हॉट्सॲप. आता व्हॉट्सॲपमध्येही बरेच फीचर्स झालेत, पण टेलिग्रामवरती तुम्ही मोठे चॅनल्स बनवून तुमची एक कम्युनिटी बिल्ड करू शकतात. फॉर एक्झाम्पल, बऱ्याच लोकांनी मसाल्याचे किंवा फॅशनचे बिझनेस इकडे सांगितले. फॅशन किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये किंवा इवन मसाल्याच्या बिझनेसमध्ये की जिकडे रिकरिंग बिझनेस मिळण्याचे चान्सेस खूप जास्त असतात, इवन चकलीसारखा बिझनेस, तर याच्यामध्ये तुम्ही चॅनल्स किंवा तुमचे ग्रुप्स बनवून व्हॉट्सॲपसारखेच टेलिग्रामवरती तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या कस्टमरच्या टचमध्ये राहू शकतात, जेणेकरून तुमचे नवीन अपडेट्स, नवीन आलेले प्रोडक्ट्स, त्यांच्या बदललेल्या किमती, या सगळ्या गोष्टी तुम्ही कस्टमर्सबरोबर शेअर करून रिकरिंग बिझनेस मिळवण्याचे चान्सेस वाढवू शकतात. आपल्यापैकी कोणी गुगल माय बिझनेस हा शब्द ऐकला का पहिले? हात वरती कराल जर ऐकला असेल तर. 1 जण, 2, 3 लोकांनी ऐकला. पण वापरला हा प्रत्येकाने असेल हे याची मला गॅरंटी. आपण ज्यावेळेस रेस्टॉरंट सर्च करतो किंवा कुठली एखादी गोष्ट गुगलवरती सर्च करतो त्यावेळेस एक लिस्टिंग येतं, एक तुमच्या आवडीचं रेस्टॉरंटचं नाव किंवा जवळपासच्या रेस्टॉरंटचं नाव असतं आणि त्याच्यावरती रेटिंग्स किती आहेत, त्याचा ॲड्रेस कुठे आहे, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर कुठे आहे, त्याचं गुगल मॅपचं लोकेशन कुठे आहे, या गोष्टी दिसतात. तर हे जे लिस्टिंग आहे यालाच गुगल माय बिझनेसचं लिस्टिंग म्हणतात. काही लोकांचे लिस्टिंग पण झाले असतील गुगलवरती, ज्यांचे नसतील त्यांनी स्पेसिफिकली ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी सोशल मीडिया इज ऑन वन साईड, गुगल माय बिझनेसचं लिस्टिंग इज ऑन अनदर साईड. प्रोफेशनल्सकडे गेले तर तुम्हाला या रजिस्ट्रेशनचे 15,000 to 20,000 रुपीज चार्ज करतात. बट इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग.
तुम्ही प्रत्येकाने गुगल माय बिझनेसचं लिस्टिंग केलं पाहिजे, जेणेकरून कोणीही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड सर्चेस करते विदाऊट पुटिंग युअर नेम और विदाऊट पुटिंग युअर बिझनेसेस नेम, तरीही त्यांना तुमचा बिझनेस सर्च होण्यासाठी मदत होते. सो गुगल माय बिझनेसचं रजिस्ट्रेशन करतात कसं? सो एक फक्त लिंक लिहून घ्या, आत्ता इथे आपल्याला दाखवता येणार नाही, पण business.google.com ही सिम्पल लिंक आहे. जर लिंक नाही ओपन झाली, तुम्हाला फक्त गुगल माय बिझनेस लिस्टिंग म्हणून सर्च करायचं गुगलवरती. पहिलीच लिंक तुम्हाला गुगल माय बिझनेसच्या लिस्टिंगची येते. ते लिस्टिंग करून तुम्ही तुमचा बिझनेस गुगलवरती आणू शकतात. प्रोसेस अशी आहे की तुम्हाला तुमच्या बिझनेसची जी काय विचारली जाईल ती माहिती, ॲड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर, तुमचा लोगो, तुमच्या बिझनेसचं नाव, मे बी GST सर्टिफिकेट असेल तर ते, जितकी इन्फॉर्मेशन गुगल विचारेल ती सगळी अपडेट करा. ती अपडेट झाल्यावर गुगलकडून व्हेरिफिकेशन होतं 2 वेजमध्ये. आयदर थ्रू OTP, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येतो, तुमचं व्हेरीफाय होतं अकाउंट आणि तुमचा लिस्ट होतो बिझनेस. सेकंड मेथड, जर तुमचा फिजिकल बिझनेस किंवा फिजिकल ऑफिस असेल तर त्याच्यासाठी गुगल तुमच्या ॲड्रेसवरती, रजिस्टर्ड ॲड्रेसवरती एक OTP, जसा बँकेचा आपला OTP आधी यायचा, सेम वेमध्ये कुरिअरनी, पोस्टाने तो OTP पाठवतो. त्याला अराऊंड 14 to 15 डेज लागतात. तुमच्याकडे तो OTP आल्यानंतर परत तुम्हाला त्या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथे तो OTP टाकायचा आहे किंवा तो कोड टाकायचा आहे आणि तुमचा बिझनेस रजिस्टर करायचा. याचा फायदा काय होतो? ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल कोणाचा फॅशनचा बिझनेस आहे, बुटीक आहे कोणाचं छोटं, बुटीक नियर मी सर्च केल्यानंतर तुमचा बिझनेस तिथे लिस्ट होणार आहे. सो जो बिझनेस तुम्हाला कधी मिळणार नव्हता, कोणीतरी तुमच्या कॅटेगरीसाठी सर्च करत होतं, तो बिझनेस तुम्हाला याच्या थ्रू मिळणं पॉसिबल होणार आहे. तिथे तुम्ही लोकांना रिव्ह्यूज टाकायला सांगा. जितके जास्त रिव्ह्यूज तितका बिझनेस तुमचा टॉपवरती लिस्ट होतो. जितके जास्त रिव्ह्यूज पण पॉझिटिव्ह रिव्ह्यूज, निगेटिव्ह रिव्ह्यूज आले तर बिझनेस लिस्टिंगमध्ये खाली जातो. आता लिस्टिंगमध्ये खाली जातो म्हणजे काय? एक जनरल स्टॅट आहे की ज्याच्यामध्ये 88% लोक हे, जर तुमच्या बिझनेसने केलेल्या कमिटमेंटमध्ये जर तफावत आढळली तर पुन्हा तुमच्याकडे येत नाही. आपण हे सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलं आहे, आपण स्वतःही हेच करतो. सो हे रिव्ह्यूज जे येतात, सो प्लीज कीप इन माइंड की तुमचे रिव्ह्यूज पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. निगेटिव्ह रिव्ह्यूज बघून लोक तुमच्याकडून परत परचेस करत नाहीत. आणि ते करण्यासाठी तुमचा बिझनेस जे डिलिव्हर करतो आहे, जी सर्व्हिस डिलिव्हर करतो आहे, जे प्रोडक्ट डिलिव्हर करतो आहे, हे एक्झॅक्ट सर्व्हिस आणि एक्झॅक्ट प्रोडक्ट कन्वे होणं गरजेचं आहे. उगाच वाढवून चढवून सांगितलेल्या गोष्टींमुळे बिझनेसला त्या गोष्टीचा इम्पॅक्ट होतो. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? एक क्विकली 1 लाईनमध्ये सांगतो की ह्या सगळ्या चॅनल्सला यूज करून त्याच्यावरती मार्केटिंग करणं. इन डेप्थ आपल्याला बघायला आत्ता वेळ तसा नाही आहे, बट जनरल तुमचे प्रोडक्ट्स, तुमच्या सर्व्हिसेस फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, ट्विटर, लिंक्डइन, एनी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यू कॅन प्रमोट युअर बिझनेस, बिकॉज ऑन एव्हरी अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप प्रचंड लोक आहेत. आणि पोस्ट लॉकडाऊन आपण स्वतः बघतो आहे, जनरल एक्सपिरियन्स की घरातले सगळे मोठे लोक, आता इथे जनरल सगळे 40s लोक आहेत, 50s लोक आहेत, यांच्या मुलांना जे मोबाईल वापरू नका म्हणून ओरडत होते. पोस्ट लॉकडाऊन एव्हरीवन इज ऑन मोबाईल. यंग लोकांपेक्षा 18, 22, 25 वर्षाच्या लोकांपेक्षा आज रिटायर झालेले लोक जास्त व्हॉट्सअप वापरतात. सो द फॅक्ट इज की यंग ऑडियन्स असेल तुमच्या बिझनेसचा, जे 18, 20, 25 इयर ओल्डपर्यंतचे ऑडियन्स आहेत ती, किंवा इवन 60s लोक आहेत, हे सगळे सोशल मीडिया वापरतात. तुम्ही तुमचं मार्केटिंग त्याच्यावरती केलं पाहिजे. फायदे कुठले आहेत? नाव वी आर कम्पेअरिंग दिस विथ द ट्रॅडिशनल मार्केटिंग मेथड्स. जसं तुम्ही आत्ता बऱ्याच लोकांनी मी इथे बघितलं ते फ्लायर्स वाटत होते, पॅम्पलेट वाटत होते. त्यांनी प्रोबॅबली 200, 500, 1000 फ्लायर्स छापले असतील. काही इथे वाटतील, काही एरियामध्ये वाटतील. याला एक स्पेसिफिक कॉस्ट आहे. प्लस याचा ड्रॉबॅक असा आहे की किती लोक तुमचे फ्लायर्स जपून त्याच्यावरची माहिती बघतात हे माहिती नाही आहे. कोणी पर्समध्ये आत्ता ठेवून देईल, घरी गेल्यावर फेकून देईल, कुणाचं बघायचंच लक्षात राहणार नाही, त्याच्यावरची शाई मिटून जाईल तेव्हा ते बाहेर येईल. कधी कोणाला वाटायला लावलं एरियामध्ये तर कदाचित तो मुलगा 20, 50, 100 फ्लायर्स वाटतो आणि बाकीचे फेकून देतो. त्याला त्याचे पैसे मिळण्याशी मतलब आहे. सेम होर्डिंगवरती आहे. सिटी सेंटरवरती इथे होर्डिंग्ज आहेत, तुम्ही बघितले असतील. 1.5 लाखाला साधारण एक होर्डिंग जातं महिन्याची कॉस्ट. ही कॉस्ट जर नसेल एक्सपेन्स हा करायचा, सोशल मीडिया थ्रू आपण ही कॉस्ट रिड्यूस करू शकतो. आणि ड्रॉबॅक अगेन ज्या होर्डिंगचा आहे की तिथे आल्यानंतर माणसाला दिसतं, तो सिग्नलवरती वेगळ्या माइंडसेटमध्ये त्यांनी बघितलं नाही बघितलं. न्यूजपेपरमध्ये अगेन तुम्हाला 1-1.5 लाख रुपये मिनिमम खर्च आहे फ्रंट पेजच्या ॲडला. सो ह्या सगळ्या कम्पॅरिझनमध्ये सोशल मीडिया हे खूप कमी खर्चिक आहे. प्रॅक्टिकली इंस्टाग्रामचं अकाउंट बनवायला, यूट्यूबचं चॅनल बनवायला तुम्हाला 0 रुपये लागतात. आणि इवन इफ यू कन्सिडर पेड प्रमोशन ऑन इट,
₹100 पेड प्रमोशन असतं. जर तुम्ही ते मंथली कॅल्क्युलेशन केलं तर ₹3000 अप्रॉक्सिमेट कॉस्ट आहे $1 पर डेच्या हिशोबाने. त्याच्या थ्रू तुम्ही टार्गेटिंग करून तुम्ही स्पेसिफिक ऑडियन्सपर्यंत पोहोचू शकतात. संपूर्ण जगभरात जाहिरातीची संधी मिळते आहे. बरेच लोकांना इथे एक्सपोर्ट करायचे आहेत त्यांचे प्रोडक्ट. तुम्हाला वाटतं UK मध्ये, US मध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये प्रोडक्ट एक्सपोर्ट करायचे आहेत. तुमचं चकली आहे, मसाला आहे, तुम्ही इथे बसून नाशिकला बसून UK मध्ये तुमची ॲड रन करू शकतात. तुम्हाला फक्त लॉजिस्टिक्स सॉर्ट करायचं आहे. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या, कुठल्याही शहरातल्या, कुठल्याही चौकात तुम्ही ॲड करू शकतात. स्पेसिफिक लोकांना टार्गेट करून. तुमचं जर फक्त प्रोडक्ट महिलांसाठी आहे, फॉर एक्झाम्पल इकडे सॅनिटरी नॅपकिनचं एक प्रोडक्ट होतं, तुम्ही स्पेसिफिकली महिलांना टार्गेट करू शकता. त्यात तुम्ही एज ब्रॅकेट पण लावू शकता. सो हे पण सोशल मीडिया थ्रू करणं पॉसिबल होतं. पुरुषांसाठी प्रोडक्ट आहे, स्पेसिफिकली पुरुषांना टार्गेट करून तुम्ही प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवू शकता, विच सेव्ज युअर मनी. कारण तुम्ही चुकीच्या लोकांपर्यंत तुमची ॲडव्हर्टिजमेंट त्या केसमध्ये पोचवत नाही आहात. टार्गेट ऑडियन्स जे मी आत्ता बोललो तेच. एजचा ब्रॅकेट तुम्हाला सेट करता येतो, तुम्हाला जेंडर सेट करता येतं, तुम्हाला स्पेसिफिक इंटरेस्टवरून पण टार्गेट करता येतं की ज्यांचा इंटरेस्ट कुकिंग आहे अशाच लोकांना माझ्या मसाल्याच्या प्रोडक्टची किंवा पापडांची ॲड दाखवा. तेही करणं पॉसिबल आहे. ट्रॅक करणं, मी जसं म्हटलं की हे सगळं ॲडव्हर्टिजमेंट केल्यानंतर जेव्हा तुम्हाला परदेशात किंवा स्पेसिफिक टार्गेटिंग करून ॲड करायचं त्यावेळेस तुम्हाला पेड मार्केटिंग करायला लागतं, ज्याचं बजेट मी म्हटलं की ₹100 मिनिमम आहे. ते खूप कमी आहे, बट टू स्टार्ट विथ इट्स अ गुड अमाऊंट. ट्रॅक करणं म्हणजे काय, तुम्ही एक साधारण महिनाभर ॲडव्हर्टिजमेंट केलं, ₹3000 खर्च केला. ₹3000 तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स स्पेसिफिकली किती लोकांपर्यंत पोचले याचा डेटा देतं. म्हणजे तुम्ही ₹3000 स्पेंड केल्यानंतर फॉर एक्झाम्पल तुम्ही 10,332 लोकांपर्यंत पोचलेत. त्याच्यामधले 60% महिला होत्या और 40% पुरुष होते. तुम्ही जर महिलांना टार्गेट केलं फक्त तर 100% महिला होत्या. त्यांचं एज ब्रॅकेट काय होतं, इतक्या डिटेल जाऊन तुम्हाला टार्गेटिंग करता येतं. फायदा काय होतो याचा की तुम्हाला माहिती आहे तुमच्या प्रोडक्टच्या ॲडव्हर्टिजमेंटबरोबर कोण इंटरॅक्ट करतं आहे. याच्यावरून तुम्ही एक्झॅक्ट कस्टमरपर्यंत पोहोचणं सोपं होतं, जे की ट्रॅडिशनल मीडियामध्ये होत नाही. ब्रँड व्हॅल्यू म्हणजे काय, ब्रँड व्हॅल्यू हा जनरली मी प्रश्न समोरच्यांना विचारतो सगळ्यांना, बिकॉज एव्हरीवन अंडरस्टँड्स व्हॉट्स एक्झॅक्टली ब्रँड व्हॅल्यूज. एव्हरीवन ऑफ अस युजेस ब्रँड. आपण पाणी घ्यायला जेव्हा जातो दुकानात त्यावेळेस आपण म्हणत नाही मिनरल वॉटर द्या, आपण म्हणतो बिस्लेरी द्या. सो बिस्लेरी द्या किंवा नूडल्स खायचे आहेत तेव्हा आपण नूडल्स म्हणत नाही, आपण म्हणतो मॅगी द्या. ही ब्रँड व्हॅल्यू आहे. ही प्रत्येक गोष्ट बिल्ड व्हायला खूप मोठा वेळ लागला आहे. हे ओव्हरनाईट झालेलं नाही आहे, पण बिकॉज ऑफ डिजिटल मीडिया किंवा सोशल मीडिया हा वेळ नक्कीच कमी झाला आहे. तुम्हाला रोज लोकांच्या समोर राहता येतं आहे विदाऊट एनी कॉस्ट. तुमचं नाव रोज लोकांच्या डोळ्यासमोरून जात आहे, त्यांच्या मेमरीमध्ये तुमच्या ब्रँडचं नाव फीड होतं आहे. ती ब्रँड व्हॅल्यू बिल्ड करणं याच्यामुळे पॉसिबल झालं आहे. जे जुने ब्रँड्स होते यांना ट्रॅडिशनल मीडियमनी 10-10, 15-15 वर्ष लागली आहेत लोकांच्या समोर किंवा लोकांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जागा मिळवायला, विच इज क्वाईट पॉसिबल विथ सोशल मीडिया इन लेसर टाईम. जास्त ग्राहक म्हणजे काय, डेफिनेटली वेन यू आर गोईंग विथ अ मेथड्स फॉर मार्केटिंग की जिकडे तुम्ही टार्गेटिंग स्पेसिफिक करतायत, तुम्ही एका स्पेसिफिक वेमध्ये मार्केटिंग एक्झिक्यूट करतायत, ते ट्रॅक करतायत, तुमच्या कमी एक्सपेन्समध्ये मार्केटिंगच्या तुम्हाला जास्तीत जास्त ग्राहक मिळणं पॉसिबल होतं, जे सोशल मीडिया तुम्हाला पॉसिबल करून देतं. विक्रीत वाढ ऑब्वियस रिझल्ट आहे. विक्रीत वाढ करण्यासाठी बरेच लोक आपल्या इथे आय डोंट नो जे सोशल मीडिया वापरत असतील मार्केटिंगसाठी, इंस्टाग्राम रील्सवरून पण कस्टमर्स मिळतात. MCDमधल्याच माझ्या एका सेशनसाठी एका बिझनेसला जवळजवळ 600 कॉल रोज येत होते इंस्टाग्राम रील्सवरून. त्यांचा प्रॉब्लेम हा होता की मला मार्केटिंगला प्रॉब्लेम नाही आहे, मला ते कॉल हँडल कसे करायचे हा प्रॉब्लेम आहे. माझ्याकडून बरेच कॉल मिस होतात आणि मी बिझनेस स्केल करू शकत नाही आहे फॉर दिस पर्टिक्युलर रिझन. सो त्या लेवलचं मार्केटिंग पण सोशल मीडिया तुम्हाला करायला हेल्प करू शकतं. आपण व्हायरल शब्द सगळ्यांनीच ऐकला आहे. सो रील्स जेव्हा व्हायरल होतात ते मिलियन व्ह्यूजमधून तुम्हाला बिझनेस मिळणं नक्कीच शक्य होतं. बिझनेस 24/7 इज वॉट की तुम्ही ज्यावेळेस इंस्टाग्राम वापरतात, ज्या टार्गेट केलेल्या ॲड असतात, याच्यामध्ये तिथे लिमिट नाही आहे की तुम्ही सकाळी बघितलं तरच तुमची ॲड दिसेल, दुपारी बघितलं तरच कस्टमरला तुमची ॲड दिसेल. त्यांनी रात्री 2:30 वाजता फोन उघडला, इंस्टाग्राम उघडलं तरी पण तुमची ॲड त्याला डिलिव्हर होते. सो बिझनेस तुमचा बेसिकली 24/7 काम करतो आहे, तुमचं मार्केटिंग 24/7 काम करतं आहे. आणि ग्राहकांशी वैयक्तिक संबंध विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. इथे प्रत्येकाने स्टेजवर येऊन जे इंट्रोडक्शन दिलं ते वैयक्तिक संबंधच होतं. प्रत्येकाला वाटतं की माझा बिझनेस थ्रू आउट समोरच्याला कळला पाहिजे, तर कस्टमरचं कन्व्हर्जन होतं, विच इज पॉसिबल विथ सोशल मीडिया. कमेंट्समध्ये, DMsमध्ये, व्हॉट्सॲपवरती तुम्ही पर्सनल कम्युनिकेशन करून लोकांपर्यंत पोचू शकतात आणि त्यांच्या टचमध्ये राहू शकतात.